हा माणूस सकाळी 5 वाजल्यापासून रानात काम करतोय बरं का. सकाळी 5 वाजता उठले, आवरलं आणि 1.5 एकर सोयाबीन पेरलंय. त्याचे पाट टाकायला गेले. पाट टाकून आले 10:30 वाजता. फक्त चहा आणि चपाती खाल्ली आणि लगेच मला म्हणले चल 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 फुलं तोडायला जाऊया. फुलं तोडून झाली की हे परत खतं औषधं सोडणार आहेत ह्याच गुलाबाला. आणि परत म्हटले ड्रिंचिंग पण करायचं आहे नवीन गुलाबाच्या लागणीला. तर मला ह्यांना एक प्रश्न असा विचारायचा आहे का, कंटाळा येत नाही का हो तुम्हाला एवढं काम करून करून? कसं आहे, एकदा एखाद्या ह्याच्यावरती जीव बसला, ओहो, जीव लागला अच्छा. की पण कंटाळा येत नाही. आता गुलाबावरती, शेतीवरती जीव लागलेला आहे आणि एखादं पीक केलं तर ते उत्तम उत्तम कसं आणता येईल, त्याच्यासाठी कंटाळा वगैरे सगळं स्वाहा. हो, अच्छा. म्हणजे इथंच आमची काशी आणि इथंच आमचं पंढरपूर असं म्हणायचंय का? माळ्याने म्हणलंय ना, कांदा मुळा भाजी अवघी विठाई भाजी, आमची गुलाबाची फुलं पांडुरंगाच्या चरणी अर्पण. हो, एवढं खरं आहे बरं का. आपली गुलाबाची फुलं कितीतरी चांगल्या चांगल्या देवस्थानच्या ठिकाणी गेलेली आहेत. तेच महत्वाचं. बघा, आणि स्वतः पण पळतं आणि मला पण पळवतं.